ताब्यात घेतलेला आहे का आणि काय गुन्हा दाखल केला? हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे. तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल. सर, काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते, अधिकृत होती अनधिकृत होती, काय त्या संदर्भात? ती पार्किंग अधिकृत होती. नगरपालिकेने ते एएस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले. काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीचं नाही. हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे. त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल. आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो. किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सर, पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत. सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते. हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू. ओके, थँक्यू.